भगवान विठ्ठल जानराव, गाडे पिंपळगाव, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. मला किडनीचा प्रॉब्लेम होता. मी ज्या पहिल्या दिवशी इथं आलो ना तर मी अक्षरशः झोपून आणलं होतं. मला काही सुचली नव्हती. काय 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 किडनीचा प्रॉब्लेम होता. किडनीचा प्रॉब्लेम डायलिसिस चालू होते माझ्यात. इथून गेल्यानंतर माझं 3-4 महिन्यामध्ये डायलिसिस बंद झाली. अरे वा. आज क्लिअर आहे. आज क्लिअर आहे. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्यांचं बोललेलं कदाचित तुम्हाला कळालं नसेल. मी सांगतो, हे सांगतायत मला माझी किडनी फेल होती. बरोबर ना? किडनी फेल होती माझी. ओके. ते सांगतायत माझी किडनी फेल होती आणि त्यामुळं माझं डायलिसिस चालू होतं. डायलिसिस म्हणजे कळतं तुम्हाला? ओके. तर किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं. ते डायलिसिस चालू होतं. इथला आशीर्वाद घेतला. आता त्यांच्या किडन्या फेल ज्या झाल्या होत्या आता ओके झाल्या. हा त्यांचा अनुभव आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये असं कुठं ऐकलं का किडन्या फेल झालेले नीट होतात? कुठंच होत नाही. पण हे सांगताय माझ्या किडन्या फेल होत्या पण आशीर्वाद घेतला. आता किडन्या काम व्यवस्थित करतात. मला बुद्धी बंद पडते. कसं होत असेल, काय होत असेल, कशानं होत असेल, पण होतंय हे खरंय. आणि काय होतंय मला बरेच जण विचारतात की आम्हाला कोणी करणी केली होती का, बाणामती केली होती का. माझा त्याला 100% विरोध आहे. कुणाची नावं मी घेत नाही. आणि मी तर असं म्हणणारा मनुष्य आहे, या जगामध्ये करणी भानामती हा प्रकार नाही. मी अंधश्रद्धेच्या विरोधातला आहे. म्हणून तर माझ्याकडे येणारा वर्ग 90% सुशिक्षित आहे. बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. सुशिक्षित लोक कुठेही जात नाही. येणारा वर्ग माझ्याकडे सुशिक्षित आहे. अरे इथं लिंबू नाही दिसलं, तुम्हाला लिंबू दिसलं? बोला ना. गंडाद्वारा काय नाही, छू काहीच नाही. फुर नाही ना, फुर नाही. लिंबू नाही ना, दोरा नाही. गंडा नाही ना, दोरा नाही. राग नाही ना, अंगारा नाही. आहे का अंगारा? नाही आपल्याकडे. फक्त जो आहे तो फक्त आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद घेतल्यानंतर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. या ठिकाणी अंधश्रद्धेला थोडाही भाव दिला जात नाही. दिला जातो का? नाही. प्रत्येक आपापली भावना व्यक्त करतोय. प्रत्येक भक्त काय म्हणतोय, माझं नीट झालं. ह्याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. ज्याला ज्याची प्रचिती आली त्यांनी ते सांगणं कर्तव्य. पण आम्ही कधीही म्हणत नाही की मी हे केलं. माझं नीट वाक्य आहे का? मी हे केलं म्हणतच नाही. लोक म्हणतात, लोकांनी म्हणायचं असतं, पण त्या आम्ही म्हणायचं नसतं की मी हे केलं. आणि ज्यावेळी मी हा शब्द येईल आणि ज्यावेळी मी या शब्दाचा गर्व येईल त्यावेळी रावण सुद्धा संपला. रावण सुद्धा संपला. एवढा मोठा ऐश्वर्य संपन्न रावण, पण त्याची सुद्धा लंका संपून गेली, जळून गेली. त्यामुळे मी पण नसावा. नम्र झाला भूता तेने कोंडेले अनंता. नम्रता पाहिजे तुमच्यामध्ये. आणि गर्व तर बिलकुल आणू नका. जे का रंजले गांजले. गोरगरीब लोक खूप चांगली हो, त्यांच्यावर प्रेम करा. तुम्ही गरीबाच्या घरात गेल्यावर तुम्हाला जेवढा सन्मान मिळेल तेवढा मोठ्याच्या घरात गेल्यावर मिळणार नाही. गोरगरीबाच्या घरात जावा, त्याला किती आनंद होईल, कुठं ठेवून कुठं नाही. आता मी जर अचानक एखाद्या गरीब भक्ताच्या घरी जर गेलो ना, त्याला काय करावं कोणीकडे पण वहीच कळत नाही. पण मला त्या श्रीमंताच्या घरी जर आपण जर गेलो ना, त्याला त्याचं काही महत्व वाटणार नाही. भावनो, या जगामध्ये सर्वसामान्याचा सर्वसामान्य मनुष्य या नगरीमध्ये येतो. तो मोठा जरी असला तरी त्याला तेवढाच सन्मान आहे. आणि गरीब असेल तरी त्याला तेवढा सन्मान आहे. काका सांगतायत मला डायलिसिस, इकडे डायलिसिस चालू होता, परंतु इथला आशीर्वाद घेतला. आता मी 100% ओके आहे. माझ्या किडन्या आता 100% काम करतायत. मला सांगा, हे आपण कधी कुठं ऐकलं का की आम्ही हॉस्पिटलमध्ये न जाता देवाला गेलो आणि देवाला गेल्यानंतर माझ्या किडन्या फेल होत्या, त्या नीट झाल्या? ऐकलं का कुठं? बोला ना. नाही. हे कुठंच ऐकायला भेटणार नाही. हे फक्त मलकापूरमध्ये ऐकायला भेटेल. हाच या मलकापूर नगरीचा महिमा आहे. हाच या मलकापूर नगरीचा महिमा आहे. धन्यवाद.